आहेरबिडी माध्यमिक विद्यालय उंटवाडी नाशिक नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या ई लर्निंग वर्गात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण उपयोजित लेखनाला सुरुवात केलेली आहे। त्याचे बरेच व्हिडिओ प्रदर्शित पण झालेले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा या उपयोजित लेखनामध्ये लेखन कौशल्य हे आपण मी जेव्हा पहिल्या तासिकेला उपयोजित लेखन किती मार्काला आहे काय आहे हे सगळं तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे। त्याची इथं पुनरावृत्ती न करता आपण सरळ लेखन कौशल्याला सुरू करूया। लेखन कौशल्य करत असताना शब्द मर्यादा तुमच्याकडे फक्त 100 ते 120 मध्ये असावी। खूप मोठा पापड पसारा, खूप मोठमोठ्या विचारांची एकमेकांच्या अजून विचार आठवले एकमेकांच्या विचारांची गल्लत तिथे करू नका। तुमचा स्वतःचा विचार त्याच्यामध्ये कसा प्रदर्शित होईल हे आपण बघूया। म्हणून निबंध कसा असावा याबद्दल आपण विचार करणार आहोत। पण मित्रांनो मी ते एकच सांगेन, कृती पत्रिकेमध्ये जेव्हा तुम्ही लिखाण कराल त्याच वेळेस हा प्रकार म्हणजे तुमच्या मराठीची परीक्षाच घेणार आहे हे लक्षात घ्या। निबंध लेखन हा मराठीची खरी परीक्षा घेणारा भाग आहे, याकडे लक्ष द्या। व तुमचे मराठीचे ज्ञान कसे आहे, सभोवतालच्या घटकांची माहिती तुमच्याकडे किती आहे किंवा घडणाऱ्या घटकांची तुमच्याकडे किती माहिती आहे, तुमचे आकलन काय आहे त्या संदर्भातले, तुमची भाषा आणि तुमचा इतर अभ्यास कसा आहे, तुमच्या विचार मांडण्याची पद्धत काय आहे, यावरती सगळं निबंध लेखन अवलंबून आहे तुमचं। हो, मी त्याची व्याख्याच बदलून टाकली आहे। आपल्या भावना, आपल्या कल्पना आणि सर्जनशीलता याचा आविष्कार शब्दांकित करणं म्हणजे निबंध लेखन। पुनश्च एकदा, आपल्या भावना, आपल्या कल्पना आणि सर्जनशीलता आविष्कार शब्दांकित करणं म्हणजे निबंध लेखन होय। मग तर याला निबंध जर म्हणतो आपण, मग आपल्या सविचारांचे प्रकटीकरण करणं, लेखन कौशल्य आत्मसात जर करायचे असेल तर मित्रांनो येथे निबंधाचा सराव करणं क्रमप्राप्त आहे। सराव केल्याशिवाय येऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या। थोडक्यात तुमची भाषा शैली, तुमचं मुद्देसूद लिहिणं याला फार महत्व आहे। लेखन कौशल्य म्हणजे लेखन सौंदर्य हा एक लेखनाचं साधन बाजूला ठेवा, पण लेखन कौशल्य हवंच, पण त्याच्यामधली भाषा साधी, सरळ, सोपी, खूपच अलंकारिक, खूपच प्रामाणिक, अगदी उच्च कोटीची भाषा ही अपेक्षा आहे। साधी सरळ जरी सोपी असली पण त्याची मांडणी मुद्देसूद जर असेल विचारांची तर निबंध त्याच्यातही खुलतो, हे लक्षात घ्या। सुंदर हस्ताक्षर, शुद्ध लेखन हे तर हवंच, याशिवाय पर्याय नाही। ह्या गोष्टींची जर काळजी जर घेतली ना, निबंध चांगलाच होणार, हे लक्षात घ्या। म्हणून आपल्याकडे नाही म्हटलं तर भाषेबद्दलच्या चांगलं ज्ञान पाहिजे,
विरामचिन्ह कुठे वापरायचे, क्रियाविशेषण अव्यय कुठे वापरायचे, एखादा अलंकारिक शब्द कुठे वापरायचा, हे तर पाहिजे. हो, त्याशिवाय कसं येईल? शुद्ध लेखन तर पाहिजेच, योग्य समास आखलेला पाहिजे, पुढे खाराखोड नसावी. एकदा की उत्तम सादरीकरण झालं की विषय संपला. फक्त मुद्दे सूर, हे लक्षात घ्या. म्हणून मी त्याला हिडिंगच दिलंय की निबंध लिहिताना घ्यावयाची काळजी. काय काळजी घ्याल? शुद्ध लेखन पाहिजे, अमकं पाहिजे, तमकं पाहिजे नाही, हे तर आहेच. पण तुम्ही जो विषय निवडला आहे कृतीपत्रिकेमधला, 3 विषय येणार, मग त्या 3 पैकी तुम्ही कोणता निवडला त्याचा विचार करा. समजा एखादा निबंध तुम्ही निवडला, एखाद्या व्यक्तीवर असेल, एखाद्या विषयावर असेल, काय असेल तो, त्याच्यावर विचार करून मी याच्यावर जास्तीत जास्त माहिती, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती लिहू शकतो का, या विषयाबद्दल माझ्याकडे पूर्वज्ञान काय आहे, माझ्याकडे त्याची माहिती काय आहे, हे चाचपणी थोडक्यात का सराव केली तर उत्तर कृतीपत्रिके मिळालं तिथे वेळ नाही लागत, झटकन करून मोकळं होतं मला. पण ज्याची सरावच नाहीये, कोणत्याही विषयाबद्दल विचारच केलेला नाही आणि बोर्डाच्या परीक्षेला कृतीपत्रिका मिळाली की मग करतो हा लिहू की हा लिहू, एखादा निवडतो, त्याच्यावर एक पॅरेग्राफ कुठेतरी सुचतं आणि नंतर त्याला ब्रेक लागतो, अरे याच्यावर काही सुचत नाही, आपण दुसरं घेऊ, फुली मारतो, पुढचा विषय घेतो. नाही मित्रांनो, एवढा वेळ नाही आपल्याकडे. म्हणून याचा सराव करा. विषय निवडला त्याच्यावर विचार करा आणि विचार केला तर मुद्दे सुचणार, विचार नाही केला तर नाही. ही सवय आधीपासून पाहिजे, म्हणून सरावाचा पार्ट आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा, ज्या विषयावर आधारित एखादा विषय मिळाला, त्याच्यावर आधारित एखादा अलंकारिक मस्त टायटल, काही कवितेच्या ओळी आठवल्या, एखादा विचार आठवला स्वामी विवेकानंदाचा, तो प्रस्तावनेत घालून एकदम सुंदर करू शकतो आपण, काही टेन्शन नाही. पण आठवणं, पूर्वज्ञान कसं आहे हेही फार महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. काय होतं, आपण लिहित असताना, आपले विचार मांडत असताना इतरांचे विचार घेतो आणि त्याची सरमिसळ करतो. नकारे असं करू, असं नको. त्या लेखनातून आपला नवा विचार बाहेर पडला पाहिजे, बा स्ट्रॉंग निबंध तुमचा. पण हा नवा विचार कधी बाहेर पडेल? तुम्हाला अधिक विचार करण्याची सवय असेल तर होईल. आणि विचार करण्याआधी काहीतरी आकलन झालेलं पाहिजे, तेव्हा विचार सुचेल, नाहीतर विचार सुचणार नाही. मित्रांनो, हे लक्षात घ्या. भाषा शुद्ध पाहिजेच, याबद्दल दुमत नाही. पण तुम्ही मुद्दे लिहिताना मुद्देसूद लिहित आहात ना, याच्याकडे लक्ष द्या. तुमचं मुद्देसूद लेखन नाही तर जमणार नाही राजा. मी उदाहरण देईन. माळे आपल्याकडे हार आणून घेतो किंवा आपण हार आणायला माळ्याकडे जातो, काय सुंदर रंगबेरंगी फुलं वापरून सुंदर केलेला असतो. पण जेव्हा तो मार्केटमधून किंवा शेतातून फुलं आणताना हे फुल चांगलं दिसेल तिथे म्हणून हेच घेऊया किंवा दुसरं घेऊया असा विचार नाही करत. सगळे फुलं आणल्यानंतर तो जेव्हा ओवायला घेतो, गुंफण करायला घेतो, मग तिथे विचार करतो, नाही हे फुल इथे चांगलं दिसेल, इथे हिरवे पानं चांगले दिसतील, बरोबर करतो, सुंदर हार होतो. तसंच एखादा विषय मिळाल्यानंतर अगदी भराभर खूप विचार सुचू लागतात. मग आता आलं तसं लिहायचं नाही, सराव करतानाच आधी करा. एखादा विषय मिळाला की त्या विषयाचे कच्चे मुद्दे लिहून घ्या, पटापट जे आठवतील ते, आणि मग आता विचार करा, आधी कोणता मुद्दा घ्यायचा, 2 नंबरला कोणता मुद्दा घ्यायचा, 3 नंबरला कोणता मुद्दा घ्यायचा. नाही हारासारखा सुंदर जर झाला तर मग बोला. याकडे लक्ष द्या राजा, तरच याच्यामध्ये आपण चांगली बाजू मारू शकतो. नाहीतर कठीण आहे, अगदी खरोखर मनापासून कठीण. कोणी म्हणत असेल
की काय नाही 10, 15, 20 ओळी लिहिल्या का 2 तरी मिळतील. नाही राजांनो, ते दिवस नाही. किंवा हातभर लिहिलं काही पण तरी नाही. काही मुलं 3 पॅरेग्राफ निवडतात, वरती एक घेतला, दुसरा, तिसरा, परत दुसरा खाली लिहून ठेवतात. हे फसवण्याचे काम बोर्डाच्या परीक्षेत करू नका, चालत पण नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, एकदम प्रामाणिकपणे लिहा, मुद्दे सुचल्या, मार्क तुमचेच आहे. पण असं काही वेगळं काही तुम्ही केलं तर जमणार नाही. मी इतकं वारंवार दर व्हिडिओमध्ये सांगतो का तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांना होमवर्क पाठवा, तुम्ही पाठवत नाही. मला वाटतं कदाचित याकडे पालकांचंही लक्ष नसेल, असं माझा समज, चांगला समज झालेला आहे. असो, आता आपण प्रत्यक्ष लेखन कौशल्यामध्ये उतरूया. पहिला आहे प्रसंग लेखन. आणि प्रसंग लेखनामध्ये काय काळजी घ्यायची, कोणते मुद्दे असावे हे प्रथम लक्षात घ्या. पहिला, मी सांगितलं 100 ते 120 शब्दांची मर्यादा आहे. 4 पानं 5 पानं अजिबात चालणार नाही. सरळ फुली मारून 0 देण्यात येतो हे लक्षात घ्या. दुसरं, दैनंदिन जीवनात आपल्याला अनुभवास आलेल्या व्यक्तिरेखा, दृश्य, प्रसंगांचे वा वस्तूंचे वर्णन करणे. एकच उदाहरण दिलं आणि पुढे जाईल. तुमच्या शाळेमध्ये बक्षीस वितरण समारंभ झाला आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित आहात आणि त्याच्यावर प्रसंग लेखन करा. हे करत असताना आपलं बारकाईने लक्ष काय पाहिजे, आकलन काय पाहिजे. पाहुणे स्टेजवर आले, त्या पाहुणे स्टेजवर आल्यानंतर सूत्रसंचालन करणाऱ्यांनी कोणी केलं, कसं केलं, काय केलं, पाहुण्यांच्या हाती दीप प्रज्वलन झालं, पाहुण्यांचा सत्कार झाला, पाहुण्यांचा परिचय, तो परिचय कोणी करून दिला, तो परिचय खूप काळजीपूर्वक ऐकावा लागणार. कारण परिचय काळजीपूर्वक का ऐकायचा, कारण त्या व्यक्तीबद्दल आपल्याला 2-3 ओळी लिहायच्या आहेत. कोण आहे, काय आहे, उच्च पदस्थ काय, सगळं तिथं आलं पाहिजे. अगदी 1-2 ओळी, जास्त नाही. त्याच्यानंतर त्या प्रमुख पाहुण्यांनी काय संदेश दिला हे काळजीपूर्वक ऐकावं लागणार. निरीक्षण. नंतर त्यांचा संदेश देऊन झाल्यानंतर त्यांचा आभार कोणी मानले हे सगळं स्टेजवर चालणाऱ्या घडामोडींचं आकलन आपल्या डोक्यात फिट झालं पाहिजे. तेव्हा मुद्देसूद लिहिता येईल, क्रम सुद्धा बदलणार नाही. मध्येच पाहुणे काय बोलले, परत प्रस्तावना कोणी केली, प्रास्ताविक कोणी केलं, काय केलं, असं सर मिसळ अजिबात करू नका. उत्तम लिखाण. आणि मी मागाही सांगितलं की भाषा जी आहे ती अगदी, दुसरा मुद्दा माझा, सरळ, साधी, सोपी पण आकर्षित भाषा शैली. साधी सरळ पण आकर्षक मान, आकर्षक भाषा शैली. कधी कधी काय होतं, आपण घरात जसं वावरतो, जसं बोलतो ना, तसंच टाकतो, ती प्रभावी नाही होत. म्हणून मी सांगेल की 5-10 निबंध वाचा रे. तुमचा शेवटचा 6वा निबंध तुमचा असेल. मग त्याच्यामध्ये विरामचिन्हांचा वापर कुठं केला, उभयान्वये अव्ययांचा वापर कुठं केला, क्रियाविशेषणाचा अव्यय वापर कुठं केला, अलंकार कसे आले, याचा सगळ्या चहूबाजून जर विचार केला तर नक्कीच आहे, तरच भाषा चटकदार होईल हे लक्षात घ्या. लेखनात संवेदनशीलता प्रकट झालीच पाहिजे मित्रांनो. रस्त्याने जाताना अपघात झाला आणि ती लेडीज तिसरी स्कूटरवरनं पडली. कोणीही उचलायला तयार, कोणीही धावलं नाही, पण तुम्ही कसे धावून गेला.
मग ती स्त्री ओरडत होती, रक्तबंबाळ झालेली होती आणि तुमच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली, तुम्ही धावत गेले, पटापट तिला उचललं, लोकांना मदतीला बोलवलं, नंतर पटकन एकाला अँब्युलन्सला फोन करा, तिला उचललं, टाकलं, दवाखान्यात नेलं, ऍडमिट केलं. तिथपर्यंत कसं सुंदर वर्णन करता येतं. संवेदनशीलता असेल तरच भाषा चांगली प्रभावी होऊ शकते, याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. भाषा शैलीमध्ये नाविन्यपूर्ण असावं. आग लागली, अरे कधीतरी म्हणा ना वन्नी, हुताशन, असे वेगवेगळे शब्द जर वापरले तरच. सूर्याला कधी आदित्य शब्द वापरून बघा ना, कधी भास्कर वापरून बघा ना. हो, ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि यथोचित समारोप झाला पाहिजे. त्या कार्यक्रमाचं जर आभार प्रदर्शन नाही झालं तर तो कार्यक्रम कसा. इथपर्यंत अगदी थोड्या मुद्द्यामध्ये आपण लेखन करायचं आहे. अशा प्रकारची कृती त्या ठिकाणी येऊ शकेल. काय कृती आहे बघा. मनोविकास विद्यालय बोरिवली द्वारा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन. प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर. हो, विज्ञान एक वरदान आणि जय विज्ञान जय भारत आणि दिनांक आणि वेळ. आता एवढे मुद्दे मिळाल्यानंतर अरे जरी ही कृती असली, बोरिवली शाळेची जरी असली, पण तुमच्या शाळेत कितीतरी विज्ञान प्रदर्शन झालंय, त्याचं आकलन अवलोकन तुम्ही केलंय, मग तुम्हाला लिहिताच आलं पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणून सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या शाळेत चालतात त्याचं कधीतरी ऑब्झर्वेशन झालं पाहिजे, तर मग ते सरळ आणि सोपं होतं. म्हणून मी एक निबंध तुम्हाला फक्त इथे लिहून दाखवलाय बघा, एकदम साधा सरळ. आता हा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळणार आहे. मी इथे वाचून दाखवण्यात काही पॉइंट नाहीये आणि ती वाचून त्याच्यातलं मी जेवढं सांगितलं, व्याकरणाचा जेवढा भाग सांगितला तेवढं अवलोकन करा, तेवढं बघा. त्याच्यानंतर निबंध लेखन आत्मवृत्त. आता आत्मकथन जे आहे हा कसा लिहायचा, मी याचे फक्त 4च पॉइंट काढले, तेवढे फक्त बघा. आत्मकथन लिहिताना आपण स्वतः दिलेल्या घटकांच्या स्थायी आहोत असे कल्पून त्या घटकांच्या भावभावना, सुख दुःख, कार्य, उपयुक्तता याचा विचार निरीक्षण शक्तीने करावा. ह्या पॉइंट मध्ये ना भावना, सुख दुःख, कार्य, उपयोगिता या पद्धतीने जर मांडला ना तरच. आता पोस्टाच्या पेटीचे आत्मवृत्त मी असं म्हटलं, मग तिची उपयुक्तता काय आहे, बर तिचं सुख दुःख काय. अरे रस्त्याच्या कडेला ऊन वारा पाऊस याच्यामध्ये राहून आपली पत्र ती सेफ मध्ये ठेवते, सुरक्षित ठेवते. अरे खालच्या बाजूने ती गंजली रे तरी आपल्या पत्रांना धक्का लागत नाही. गंजली हे तिचं दुःख आहे. ऊन वारा पाऊस याच्यामध्ये ती उभी आहे, हे दुःख आहे. रस्त्याने चालताना कोणी पान सुपारी खाऊन पचकन थुकत रे तरी ती उभी आहे, तक्रार. हे सुख दुःख कळलं पाहिजे. पण सुख एवढं आहे, मी ह्या लोकांची अविरतपणे सेवा करते, हे सुखही त्याच्यात मानता आलं पाहिजे. राजांनो याकडे लक्ष द्या. भावना मी सांगितलं, भावना प्रभावीच. कोणती वस्तू असेल, काही असो, गाढवाचं आत्मवृत्त असलं तरी प्रभावी भाषा पाहिजे. आत्मकथन लिहिताना परत काळजी, सजीव निर्जीव स्वतःच्या जीवनाचे कथन करताना दाखव. मग मी पोस्टाची पेटी म्हटलं, त्या पोस्टाच्या पेटीमध्ये आपला आत्मस्थिरकाव करणं, प्रवेश करणं आणि जणू ती बोलत आहे असा भास निर्माण करणं. आणि हा भास कधी निर्माण होऊ शकतो तर प्रथम पुरुष वचनी आणि एक वचनी भाषा वापरल्यानंतर. मी पोस्टाची पेटी बोलत आहे,
का रे माझ्यावर थुंकला, का रे एवढी ऊन वारा पावसात उभी राहते, मला का जरा कलर देऊ नये? बरं, माझा कलर ठरलेला लाल, लाल कलरला एवढा खर्च येतो आणि त्याच्यावर काय असतं तर काळ्या हस्ताक्षराने सूचना असतात. याच्या पलीकडे माझी मागणी तरी काय? कैफियत, हे सगळं आलं पाहिजे. आत्मकथन मनोगत कैफियत गाराणं हे मांडत असताना खूप संवेदनशीलता पाहिजे. संवेदनशीलता का पाहिजे? या व्यक्तीला हे दुःख आहे, या वस्तूला हे दुःख आहे, पुस्तकाला हे दुःख आहे, सुईच्या आत्मवृत्ताला सुईला काय दुःख आहे, तुमच्या दप्तराचा आत्मवृत्त काय हे कळलं. गाढवाचं आत्मवृत्त, गाढवाच्या आत्मवृत्तामध्ये त्या गाढवाला काय वेदना आहे हे कारण, ही कैफियत ही मांडली गेली पाहिजे. हे लक्षात घ्या प्रभावीपणे. ठळक महत्वाचे प्रसंग दाखवा म्हणजे आपलं 100 ते 120 शब्दांमध्ये येईल. व्यथा, वेदना, विसंगती यांचं यथार्थ चित्रण करणं हे सांगितलं मी. अशा पद्धतीने लिहायचं आहे. मग मी आत्मकथन निबंध कसा लिहिला एक तुम्हाला फक्त स्क्रीनवर दाखवतो, तो तुम्ही वाचून घ्या. किती सरळ आहे बघा. गाड्यांना ऐका माझी वाणी, तरच मिळेल तुम्हाला शुद्ध पाणी. बघा, डबल अवतरण चिन्हात टाकलं. का तर विरामचिन्हांचा जो चार्ट दिलाय ना त्याच्यात बघा का टाकला. सुंदर. मी नदी बोलते, इथून सुरुवात आहे. मी नदी बोलते म्हणजे काहीतरी वेदना, काहीतरी दुःख, काहीतरी आनंद आहेच, हे लक्षात घ्या. मी नदी बोलते म्हणजे कोणी ऐकत नाही, कोणी लक्ष देत नाही म्हणून अरे मी नदी बोलते. सुरुवात बघा, हे लक्षात घ्या. हा स्क्रीनवरचा वाचून घ्या. त्याच्यानंतर वैचारिक निबंध. आता वैचारिक निबंध लिहिताना काय काळजी घ्यायची ही माझ्या प्रस्तावनेतला उपयोजित लेखनाच्या प्रस्तावनेत हा मुद्दा मी एक थोडक्यात सांगून गेलो, पुन्हा सांगतो. बघा, ज्या व्यक्तीबद्दल, ज्या विषयाबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, कोणत्याही विषयाचा सखोल व सर्वांगीण आढावा घेऊन विचार मांडणं. आंधळी कोशिंबीर अजिबात करायची नाही दादा, हे लक्षात घ्या. कोणत्या विषयाचा सखोल आणि सर्वांगीण आढावा घेतल्यानंतर तुम्हाला छान लिहिता येईल. मोबाईल शाप का वर्धन, हे लक्षात घ्या. दूरदर्शन शाप की वर्धन, हे लक्षात घ्या. तरच सुंदर लिहिता येईल. हो, लेखन गांभीर्याने केलेलं असावं. गांभीर्य, गांभीर्य हा शब्द वापरला. आपण वैचारिक पातळीमध्ये एक चांगली आणि एक वाईट बाजू मांडत असतो, किंवा एखादी घातक बाजू मांडत, ती जबाबदारीने आपण भाष्य करतोय हे गांभीर्य पाहिजे. चुकीचं लिहू नका, हे लक्षात घ्या. कारण आपलं फार वैचारिक निबंध लिहिताना फार गडबड होते. दूरदर्शन शाप की वर्धन हा निबंध लिहायला घेतला, बरोबर, तुम्ही दूरदर्शनवर इतकं टीकास्त्र सोडता, हे असं ते तसं ते तसं. म्हणजे कसं झालं सांगू का? आईने किंवा एखाद्या गृहिणीने उत्तम स्वयंपाक करावा, पाचीपक्वान्नाचा सुंदर, तिने ताटात प्रेमाने वाढून पण द्यावा. आणि तुम्ही जेवायला बसल्यानंतर भातामधला एक खडा दाताखाली आल्यानंतर तुमचं तळाची आग मस्तकावर जाते. तुम्ही काय बोलता तो वेळ प्रसंगी हात उगारतो की नाही? मग अरे पण हे करत असताना पूर्ण स्वयंपाक हा किती सुंदर केलेला आहे, काय चविष्ट केलेला आहे, याच्याबद्दल तुम्ही भाष्य करता का? मग एक चुकीसाठी तुम्ही अख्ख्या स्वयंपाकाला नाव ठेवता, हे मात्र चुकीचं आहे. मग दूरदर्शन मध्ये आली एखादी विचित्र जाहिरात,
मग तिच्यावरनं पूर्ण दूरदर्शनवर टीका उठवायची, एकदमच तिला बेकामी ठरवून टाकायचं का? असलं लिखाण नको. लिखाण मांडताना एक काम करा, ती वरदान कशी आहे, मग ती वाईट कशी आहे, आणि मग ती चांगलीच कशी आहे, या 3 मुद्द्यातून तुम्ही जाऊ द्या किंवा कोणता निबंध वाचा, ह्याच याच्यातून असेल. हे लक्षात घ्या. काय अवघड काय याच्यामध्ये. म्हणून जरा हे विचारपूर्वक झालं पाहिजे. दिलेल्या विषयाचा विस्तार स्वानुभवाच्या स्वतःच्या अनुभवाने जर असेल, स्वतःच्या अनुभवावर अवलंबून जर असेल थोडाफार, तर त्याचं लिखाण एकदम छान आणि सहज घडतं. याकडे लक्ष दिलं पाहिजे. कळलं का? मग या पद्धतीने मी एक प्रसंग लेखन लिहून ठेवलेला आहे. मग त्याच्यामध्ये कृती कशी दिलेली बघा. नैसर्गिक संपत्तीने नटलेली भारतभूमी, वन्यजीवन वाचवा अभियान, नैसर्गिक संपत्तीने नटलेली भारतभूमी, भूतदया, गरज व महत्व आणि पर्यावरणाचा समतोल. बघा, या पद्धतीने मी तुमच्या स्क्रीनवर ठेवलाय, तो तुम्ही वाचा. खूप सुंदर आहे. शेवटी हे लिखाण कौशल्य आहे. इथे तुमची भाषेची समृद्धी आणि भाषेचा विकास तपासला जाणार आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक, गांभीर्यपूर्वक, ज्ञान घेऊन या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. हे लक्षात घ्या. उत्तरार्ध निबंधाचा हा, हे लक्षात घ्या. बघा, तुम्ही तिथे विरामचिन्ह, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय कसे वापरले ते बघा. हो, हे लक्षात घ्या. आणि माझ्या शुद्धतेकडे लक्ष द्या. हे लक्षात घ्या. त्या गोष्टींकडे बघा. खरोखरच निबंध अतिशय देखणा होईल. याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच याबद्दल कोणतंही दुमत नाही. इथे आता तुमचं 24 मार्काचं उपयोजित संपलेलं आहे मित्रांनो. तुम्ही खरोखर सुदैवी आहात याच अर्थाने मी म्हणेल. कारण आता घरी बसून तुम्ही किती अभ्यास करणार आहे. 24 मार्क जर फिक्स करून जर ठेवले तर तुमचा निम्मा लोड खाली होणार आहे दादांनो. आणि मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रामर घेऊन टाकणार आहे, ते 16 मार्काचं. म्हणजे तुमचा 50% वर या क्षणाला होणार आहे. याकडे लक्ष द्या आणि छान अभ्यास करा. आतापर्यंत आपण 24 गुणांचा मार्कांचा भाग संपवला आहे. आता तुम्ही अभ्यास करणार आहात आणि काळजीपूर्वक करणार आहात. गृहपाठ पाठवा, तो चेक करून लगेच दिला जाईल. कारण पालकांनी याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. मला वाटतं पालकांचं थोडंसं लक्ष कमी पडतं आहे. ते लक्षात घ्या. तुमचं फार सुदैव आहे का तुम्ही घरात आहात, मुलांजवळ. घरात राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.